हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी जे जास्वंदाचं झाड आणलं होतं यवतमाळवरून, त्याला फूल कधी लागते हे मी रोज झोपेतून उठल्यावर बघत असते. पण आज बघितल्याबरोबर मला इतकं मोठं फूल दिसलं की मी आश्चर्यचकितच झाली. मी आत्तापर्यंत जास्वंदाचं इतकं मोठं फूल कधीच नाही बघितलं. इतकं मोठं फूल लागलं. आणि त्यानंतर मी खाली जाऊन पटकन केला ब्रश, कारण की मला खूप जोराने भूक लागली होती. कारण की आज मस्तपैकी माझं फेवरेट जेवण बनलं होतं, फ्राय चिकन रस्सा, पोळी आणि भात. मग जेवण झाल्यावर मी माझ्या बहिणीला पण घेऊन आली फूल बघायला. आणि तिला पण एवढं आवडलं फूल, एवढं मोठं आहे म्हणे. आणि तिने पण आतापर्यंत एवढं मोठं फूल नाही बघितलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे छोटं, पण रिअलमध्ये बघितलं असताना की खूपच मोठं आहे. आणि मग संडे होता तर आम्ही 4 जण होतो घरी, मानसी, मी, क्षितिज आणि शील. तर आम्ही विचार केला की आम्ही 4 चिट्ट्या खेळू बा म्हणून. मग शील तर आला होता, मग त्यानंतर क्षितिज पण आला. आम्ही 4 चिठ्ठे बनवले आणि खेळायला लागलो. पण त्याआधी केला आम्ही दादाने दिलेल्या चॉकलेटचा रिव्ह्यू. इसे आप भूल कर भी कभी मत लेना. आता क्षितिज टेस्ट करून दाखवते कशी येतं ही चॉकलेट. बर्गर क्रीम दे त्याले. येते खुशी पाहिला. एक एकाची ना क्षितिजची बारी केली. एकाने घेतला तर केलं मुगे लागलं. घे खा लवकर. बताइए सर, फक्त याच्यात गोडवा आहे, बाकी काही नाही आहे चॉकलेट मध्ये जास्त. असं माझ्या मत कधी येते असं गोडच आहे. लय बाळशी बाबू तुझी खाली. तुला चांगलं वाटलं? कशी लागते? शिले म्हणा चांगली लागत नाही. मानसी, तुमच्या काय हे सांगा एक्सपिरियन्स आहे चॉकलेट बद्दल. चुकून कधी आयुष्यात हिला चूज नका करू बस. बाकी काही पण करा. ए देवी हे करू बेटी मेलोडी तरी चांगली लागते. पण हे नाही. 1 किलो मुंगा एवढा एक्सपेन्सिव्ह डब्बा पण पाहा हे. हे बघ काय टपरा दिला आहे चॉकलेट मध्ये, एवढं चांगलं हे. जसं लास्ट ब्लॉग मध्ये आमच्या आयुष्यातला फर्स्ट अँड लास्ट सँडविच होता, तसंच हे पण आमच्या आयुष्यातलं फर्स्ट अँड लास्ट राहणार आहे लाईफ साठी. आणि मग लागलो आम्ही खेळायला. बस तुम्ही काही नको बघा, पण क्षितिजचे रिॲक्शन नक्की बघा. आणि मग त्यानंतर मी इतक्या जा जिंकली की खूप वेळा मीच जिंकत होती. आणि मला दादा एवढा पुलगावानी पुलगावानी नाशिकच चिठ्ठी लागत होती. यवतमाळ आणि मुंबई चिठ्ठी लागलीच नाही. आणि मानसीची क्षितिजचे इतके भांडणं चालू होते, तुम्ही ऐकतच आहे, ऐकूच येत असेल. पण शील आणि मानसीमध्ये टाय झाला नाही, क्षितिज आणि माझ्यामध्ये टाय झाला. पण आपण भेटूया आपल्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.